परंतु मी कौतुक करेन स्वर्गीय समीरभाई डिगे प्रतिष्ठान बाचोलीचं सलग दुसऱ्या रविवारी हा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होतोय. राजेश कुराडे आणि त्यांच्या साथीला भरत कुराडे ही जोडी मैदानामध्ये दाखल झाले. षटक क्रमांक 1 शतायू. बेस्ट टाइम स्ट्रोक जेलची संधी असेल. एक्स्ट्रा कव्हर डीप पॉइंटला शतक तैनात होते. कॅश ड्रॉप. राजेश कुराडे यांचा झेल सुटलाय म्हणजे येणाऱ्या वेळेमध्ये या झेलचा उपद्रव पाहायला मिळेल. संधी निर्माण केली होती शतायू सूर्यवंशी यांनी. एका करंडकाचा तर तुम्ही मानकरी होणारच आहात, परंतु अंतिम फेरीमध्ये कोण दाखल होईल. डाऊन द लेग साइड खराब दिशेवर स्क्वेअर मारा. व्हाईट बॉल. मोठा फटका कॅप मध्ये फटका. इट्स अ बुलेट स्ट्रोक. राजेश कुराडे ब्रँडेड चौकार. 7 धावा धावफलकावर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा प्रकारचा ज्या वेळेला तुम्ही खेळ करताना मिस्टर PTPL एक नेहमी चर्चेमध्ये असलेलं नाव, कारण या खेळाडूची कामगिरी फक्त गोषटवाडीसाठी नाही तर पाटण तालुका पश्चिम महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये असणारा विषय. कारण डावखुऱ्यात आता शैलीदार फलंदाज आहे आणि खेळ देखील तसा सातत्याने त्यांचा होत असताना आपण पाहिलाय. चांगला चेंडू. डॉट बॉल. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते 7. हा चेंडू देखील ऑफ स्टंपच्या बाहेरचा आहे. पुन्हा हाताळावा लागेल. व्हाईट बॉल. 4 चेंडू अखेर 8 धावा धावफलकावर. आज प्रत्येक संघाने आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केलाय आणि काही गोष्टी आज या स्पर्धेमधून निश्चितच आपल्याला पाहायला मिळाल्या. एक प्रेक्षणीय लढत. प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं त्या लढतीला. खोदून काढण्याचा प्रयत्न. डीपला मिड विकेट आहे. दुहेरीचा प्रयत्न. राजेश कुराडे. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते आणि तसंच होत असताना भरत कुराडे डायमंड डकचा शिकार. 0वर धावबाद. एक धाव मात्र प्राप्त केली जाते. टीमची धावसंख्या धावफलकावर एका धावीच्या मदतीने 9 धावा. एक मोठा फटका. एक बिग हिट. शतायू सूर्यवंशी. चांगला चेंडू हाताळतील का? यस. तसंच होत असताना एकच धाव मात्र या चेंडूवर प्राप्त केली जाते. टीमची धावसंख्या धावफलकावर 10 आणि 11 धावांचं लक्ष असेल कराटे 11 अंतिम फेरीमध्ये दाखल होण्यासाठी. 11 रन्स टू विन.
चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय डीप पॉइंटला. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. चांगला फटका होता, आत्मविश्वास जुनवणारा फटका, परंतु या मैदानाची रचना आरएसए गोटिवलीचे मैदान अवघी एकदा प्राप्त होत असताना अशा फटक्याने मात्र प्रत्येक खेळाडूचा आत्मविश्वास जुनावतो. प्रेक्षक देखील खुश होतात, त्यांना असे फटके पाहिजे असतात. क्षेत्ररक्षण पहा, अगदी सीमारेषेवर तैनात प्रत्येक क्षेत्ररक्षक. दुसरा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. शतायू सूर्यवंशी नाराज आहेत स्वतःवर. भरत कुराडे आजचा दिवस त्यांनी गाजवलाय. 10 धावांची गरज, 4 चेंडूंचा खेळ बाकी. एक मोठा फटका टीम कराटे 11 ला या मॅच मध्ये घेऊन येईल. तो एक मोठा फटका हवाय. एक बिग हिट. शताई सूर्यवंशी शॉटाम पूल केलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर आहेत. स्वतः गोलंदाज चेंडूवर जात असताना 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत. या 2 धावेने टीमची धाव संख्या 3. 3 चेंडू अखेर 3 धावा धाव फलकावर. 3 मध्ये आता करायच्या आहेत 8 धावा. 8 चेंडू मध्ये 3 करण्यासाठी रणनीतीबद्ध खेळ करावा लागेल. एक मोठा फटका मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो आणि 2 चांगले चेंडू टाकायचे आहेत भरत कुराडे यांना. 3 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. वॉट अ मॅच. अंतिम फेरीमध्ये कोण दाखल होईल? सर प्लीज मॅच थांबू नका. 8 धावांची आवश्यकता असताना खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये. डीप पॉइंट वरून वेगाने आले. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे सहजरित्या प्राप्त केल्या जात आहेत. 5 धावा धाव फलकावर. 2 चेंडू 6 धावांची गरज. एक मोठा फटका, एक अस्तित्वाची जाणीव करून देणारा फटका ठोकायचा आहे शताई सूर्यवंशी यांना, कारण त्यांनी पहिल्या डावामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. आता एक मोठा फटका जर आला कराटे 11 तर अंतिम फेरीमध्ये दाखल होऊ शकते. एका करंडकाचा मानकरी तर तुम्ही ठरणार आहात, परंतु अंतिम फेरीमध्ये जर खेळायचं असेल 2 मध्ये करायच्या 6 धावा. वॉट अ मॅच. 2-6. शताई सूर्यवंशी सरळ बॅटने फटका केलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनला आहे तैनात. चेंडू पाण्यामध्ये अडला जातोय. 2 धावेचा प्रयत्न केला जाईल. एक चेंडू आता 4 धावांची गरज. आजच्या दिवसभरातील हा तिसरा सामना आहे जो 1 चेंडू मध्ये 4 धावांवर येऊन ठेपलाय. एक चेंडू 4 धावांची गरज. वॉट अ मॅच. एक कमालीचा सामना, एक दर्जेदार स्पर्धा. पावसाळी रबर बॉल क्रिकेट. 1-4. 1 मध्ये 4 चेंडूंची 4 धावांची आवश्यकता आहे. शताई सूर्यवंशी या मॅच मध्ये हिरो बनण्यासाठी एक मोठा फटका ठोकायचा आहे. एक चेंडू 4 धावांची गरज असताना शॉर्ट आर्म पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. डीप मिड विकेटला चेंडू फील केला जातोय आणि सामना मात्र इथे जिंकलाय का टीम श्री वाघजाई देवी घोषटवाडी, आणि तसं होत असताना मात्र अंतिम फेरीमध्ये दाखल झाले स्वर्गीय समीर भाई दिघे प्रतिष्ठान बाचोलीच्या विरोधात श्री वाघजाई देवी घोषटवाडी. चला दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी या. घोषटवाडी चला टॉस साठी या. कॅप्टन रितेश निकम आपण देखील या टॉस साठी. एक षटकांची लढत असेल लक्षात घ्या. चला प्लीज या.